महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचे अजित पवारांवर गंभीर आरोप करण्यात आले। अजित पवारांकडून निधी वाटप करताना पक्षपातीपणा केला जातोय। पवार बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना निधी देतात, पण महाज्योतीच्या ओबीसी विद्यार्थ्यांना निधी देत नाहीत। अजित पवार मराठा ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करतात असा आरोप करण्यात आलेला आहे। याविषयी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। अर्थमंत्री अजित पवार हे ओबीसी विद्यार्थ्यांना निधी वाटपामध्ये भेदभाव करत असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। त्यांच्याजवळ काही महाज्योतीचे विद्यार्थी आज तक्रार घेऊन आले होते, त्यानंतर त्यांनी माध्यमांना ही जी आहे ती प्रतिक्रिया दिली आहे। एकूणच काय नेमकं प्रकरण आहे आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया। काय सांगाल, महाज्योतीसोबत जे आहे ते भेदभाव केला जातोय असा तुमचा आरोप आहे? आज सर 11 ऑक्टोबर 2025 तारीख आहे आणि मागच्याच वर्षी 11 ऑक्टोबर 2024ला आमचा GR आला होता की सारथी बार्टी आणि महाज्योतीच्या 2023 तुकडीतील सर्व विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात येईल। परंतु सारथी आणि बार्टीला पुढच्या 3 महिन्यामध्ये GR आल्यानंतरच्या पुढच्या 3 महिन्यामध्ये त्यांच्या नोंदणी दिनांकापासूनची पूर्ण फेलोशिप दिली। फक्त महाज्योतीच्याच विद्यार्थ्यांना त्यांनी ती फेलोशिप दिलेली नाही आहे नोंदणी दिनांकापासूनची। विजय वडेट्टीवार साहेबांच्या काल रॅली होती ते ओबीसी समाजाची, त्याच्यात आमच्या PhDचे 100 ते 200 विद्यार्थी उपस्थित होते आणि साहेबांनी असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही एक पत्र देणार आहोत आणि या संस्थांवर जो अन्याय होतोय, महाज्योती संस्थेवर जो अन्याय होतोय निधीच्या वाटपात, तर त्याच्याबद्दल ते पाठपुरावा करणार आहे असं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलं आहे। तुम्ही सारथीला देता, मग महाज्योतीला का देत नाही? ओबीसीच्या विद्यार्थ्यांवरच का हा अन्याय? मग सारथीला तुम्ही देतात अशी विचारणा केल्यावर काय उत्तर मिळतं? मग ते आम्हाला म्हणतात आम्ही चूक केली देऊ। मग ती चूक तुम्ही महाज्योतीला पण देऊन करा ना। मग महाज्योतींच्या विद्यार्थिनीवर का आहे अन्याय करत आहात? आम्ही जे विद्यार्थी आहेत ते 1 जानेवारी 2022 पासून PhD नोंदणी झालेले आहेत। आमची जी महाज्योतीची बॅच आहे ती 2023ची आहे, म्हणजे ऑलरेडी आम्ही 2 वर्ष लेट आणि त्यामध्ये आता 2025 चालू आहे। आम्हाला PhD सबमिट करायला आता 6 महिने ते 1 वर्ष एवढाच कालावधी शिल्लक राहिलेला आहे। अजूनपर्यंत जर आमच्याकडे जर निधी आलेला नाही आहे तर आम्ही PhD कुठल्या भरोश्यावर जमा करायची आणि कशी जमा करायची? त्यांना त्यांचा निधी मिळावा अशी त्यांची एकूणच मागणी आहे आणि या संबंधित काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार खुद्द मुख्यमंत्र्याला पत्र देऊन याची तक्रार देखील करणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।